simple past tense? The simple past tense means an action which was completely over in the past tense. म्हणजे एखादी ऍक्शन पूर्णपणे संपलेली आहे. अशा वेळेस आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतो आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे सेकंड फॉर्म. बघा आपण सेकंड फॉर्म जर वापरला तर समोरच्याला कळेल ना की तुमची ही क्रिया संपलेली आहे किंवा कोणाची क्रिया संपलेली आहे. सेकंड फॉर्म यूज करणं खूप आवश्यक आहे. Because it is indicate that the action which was completely over, हे केलं, ही क्रिया संपली. आणि यदा कदाचित पास्ट टेन्स मध्ये एखादी क्रिया सुरू होती अशा वेळेस आपण यूज करतो पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण वापरतो was were ing फॉर्म. म्हणजे मी स्कूलमध्ये जात असताना मला एक ऍक्सिडेंट बघितला. When I was going to school, I saw an accident. स्कूलमध्ये जाण्याची क्रिया तर सुरू होती. So that's why I use was were ing. But I saw an accident. ती क्रिया संपली. That's why I use the second form of the verb. See चं का वापरलं मी? saw वापरलं. So yesterday काल मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगितला. कोणता सांगितलं इन्सिडेंट? ऍक्सिडेंटचा. आमची जी इंग्रजी भाषा आहे आणि संवाद तो पार्ट जो आहे ना इंग्लिश स्पीकिंग मधला, तर इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला यायचं म्हटलं ना बघा फ्युचर टेन्स खूप इझी. फ्युचर टेन्स मध्ये विल वापरलं समोरच्याला कळेल की नाही हा व्यक्ती फ्युचर टेन्स मध्ये बोलत आहे आणि हे ऍक्शन नंतर होणार आहे. आणि जर वापरलं ते ऍक्शन आता सुरू आहे. पण पास्ट टेन्स मध्ये आपल्याला वापरावं लागेल सेकंड फॉर्म. बघा तुम्हाला मी सांगितलं शुड वापरलं तर आपण समोरच्या व्यक्तीला सल्ला देत आहोत. मस्ट वापरलं तर नाही तुम्हाला गोष्ट करावीच लागेल. कॅन वापरलं तर नाही मी हे करू शकतो असं इंडिकेट करते. विल वापरलं तर हे ऍक्शन नंतर होणार आहे. आम्ही जर वापरलं तर हे ऍक्शन आता होत आहे. आणि सेकंड फॉर्म जेव्हा आपण वापरतो तेव्हा असे इंडिकेट होते हे ऍक्शन पूर्णपणे संपलेली आहे. जसं की माझा होमवर्क मी कंप्लीट केलेला आहे. आय कम्प्लिटेड माय होमवर्क. समजले कन्सेप्ट? ओके. सो मंडेला आपण तुम्हाला एक इन्सिडेंट लिहायचा आहे. अँड डोंट बी लेझी. आळशीपणा करू नका. एव्हरीबडी हॅज टू डिलिव्हर वन ऑफ द इन्सिडेंट्स. ओके.